नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 500 कोंबड्यांना दिवसाचं खाद्य किती लागतंय, अखेर 500 कोंबड्यांना दिवसाचा खाद्य खर्च किती, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 500 कोंबड्यांना दिवसाला खाद्य किती लागते, अखेर 500 कोंबड्यांना दिवसाचा खाद्य खर्च किती, आणि आपल्या फार्मचा खाद्य खर्च जोपर्यंत नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला मिळणार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची समस्या दूर करण्यासाठी घेऊन आलो आहे एक अद्भुत व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की फक्त 500 रुपयांमध्ये आता आपण घरच्या घरी तयार करू शकतात 500 कोंबड्यांचे खाद्य। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की फक्त 500 रुपयात आता आपण घरच्या घरी तयार करू शकतात 500 कोंबड्यांचे खाद्य, जे खाद्य दिल्यानंतर कोंबड्यांचे अंडे उत्पादन कायम राहणार, जे खाद्य दिल्यानंतर कोंबड्याचे वजन अजिबात घटणार नाही, जे खाद्य दिल्यानंतर आपल्या कोंबड्या ज्या आहेत मित्रांनो चांगल्या परिस्थितीत राहतील आणि ज्यामुळे आपल्या फार्मचा निव्वळ नफा 100% वाढणार आहेच। मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता तो फॉर्म्युला आहे की ज्याचा वापर केल्याने अवघ्या 500 रुपयांमध्ये 500 कोंबड्यांचे खाद्य आता आपण घरच्या घरी तयार करू शकतो? काय तुम्हाला सुद्धा संकल्पना पाहायची आहे? काय तुम्हाला सुद्धा खाद्य खर्च या ठिकाणी अडचणीचा मुद्दा झालाय? तर प्रत्येकाचं या ठिकाणी असणार जे आहे मित्रांनो सोल्युशन मिळणार आहे आणि 100% आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च आज कमी होणार आहे। पण हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकला शेअर करत चला। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहणार आहे आणि जे जे व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्या प्रत्येक व्हिडिओमुळे आपला आर्थिक नफा या ठिकाणी वाढणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचला आहे। या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना, तरुणींना, दिव्यांग, विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या असणाऱ्या सदस्यांना या ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे।
या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग आज खुला करून दिलाय आणि म्हणूनच मित्रांनो या व्यवसायाकडे आपण करिअरचं ऑप्शन म्हणून बघत आहात। अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा मिळणार, गावरान कुक्कुट पालनामधून करिअरचं ऑप्शन निर्माण होणार। पण या गावरान कुक्कुट पालनामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे कोंबड्यांचा खाद्य खर्च। जर कोंबड्यांचा खाद्य खर्च आटोक्यात आणण्यात आपल्याला अपयश आलं तर या व्यवसायातून आपल्याला कधीही निव्वळ नफा त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्यामुळे आपण कोंबड्यांचा खाद्य खर्च या ठिकाणी कमी करू शकतो? आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 500 गावरान कोंबड्यांना दिवसाचं खाद्य किती लागते। आपण पाहणार आहोत की 500 कोंबड्यांना जो दिवसाचा आपण खाद्याचा असणारा डोस देत आहोत त्याचा खाद्य खर्च किती, आणि त्यानंतर बघू की या खाद्य खर्चाला कसं कमी करायचं। व्हिडिओची सुरुवात करणारच आहे, तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की आपली मदत व्हावी म्हणून या ठिकाणी आपण चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व कुक्कुट पालक बांधवांसाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत प्रशिक्षणाची नवीन योजना। या अंतर्गत मित्रांनो आता माझा कोणताही सामान्य कुक्कुट पालक बांधव प्रशिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही। जर तुम्हालाही या ठिकाणी गावरान कुक्कुट पालनामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंतचं प्रशिक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला हे प्रशिक्षण मिळणार, ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणं, कोंबड्यावर रोग येण्या अगोदर माहिती, कोंबड्यावर रोग आल्यानंतर माहिती, कोंबडीचं लसीकरण, पिल्लांचं लसीकरण, हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, पिल्ले, अंडे या सर्वांना रायझिंग स्टार परभणी मार्केट मार्फत या ठिकाणी मार्केट मिळवून दिल्या जाईल। मग या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन कसं व्हायचं? तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपण या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकतात। जॉईन होण्यासाठी संपर्क साधायचा आहे 84 21 82 62 62 वर। तिथे लखन सर फोन उचलतील, तुम्हाला सगळी माहिती देतील। त्यानंतर 84 21 82 62 62 वर तुम्हाला जो व्हॉट्सअप क्रमांक याच्यावरती तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील। मग तुमचं सगळं आलं नाव, पत्ता, पिनकोड की तुम्हाला लखन सर माझा फोन पे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 देतील, त्यावरती 500 रुपये पाठवून मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं, तुमचा स्क्रीनशॉट आला की तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल, ज्यामुळे दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही काही समस्या असू द्या लखन सरांना विचारू शकतात। दर रविवारी 7 ते 9च्या दरम्यान माझं लाईव्ह सेशन असते, ज्यात पहिले आपण लेक्चर घेतो, मग वेदर बुलेटिन वा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहील याबद्दल माहिती आणि सरते शेवटी प्रश्न उत्तर, ज्यामुळे एकही शंका तुमच्या मनात या ठिकाणी राहत नाही। तर ही झाली मित्रांनो ट्रेनिंगची संपूर्ण माहिती। तर ज्यांना या व्यवसायामध्ये करिअरचं ऑप्शन शोधायचे, या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे, तर ते आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन होऊ शकतात। ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन व्हायचं असेल तर संपर्क साधा 84 21 82 62 62 वर। आता मूळ मुद्द्याकडे येऊयात किंवा 500 गावरान कोंबड्यांना पहिले बघू दिवसाचं खाद्य किती लागते। इथं कोंबड्या कोणत्याही असू द्यात 10-20 ग्रामचा फरक पडतो। तर असं मानलं जाते की सरासरी खुडूक कोंबडी 60 ते 80 ग्राम खाते आणि सरासरी अशी कोंबडी असते की जी अंड्यावरती ती जवळपास 100 ते 120 ग्राम खाद्य खात असते। तर सरासरी पकडली तर 100 ग्रामच्या आसपास एक कोंबडी खाद्य खात असते। जर आपल्याकडे 500 कोंबड्या आहेत म्हटलं तर 500 गुणिले 100 करा बरं, तर 500 गुणिले 100 जर आपण या ठिकाणी केलं तर एकूण 50,000 ग्रॅम या ठिकाणी कॅल्क्युलेशन बनते। आता एकूण 50,000चं कॅल्क्युलेशन बनलं तर 50,000 ग्रॅम म्हणजे किती किलो मित्रांनो? तर 50 किलो खाद्य या 500 कोंबड्यांना आपल्याला द्यायचं आहे। आता होतंय काय मित्रांनो की या 50 किलो खाद्याला आपण काय करत असतो की जास्त करून विकतच्या खाद्यातून ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो। मला सांगा जर 25-30 रुपयाचं विकतचं खाद्य जर तुम्ही आणत असाल तर 50 किलो खाद्यासाठी लागणारा खाद्य खर्च किती? 50 गुणिले 30 पकडला तर 1500 व्हायलाय ना। मग 1500 रुपये खाद्य खर्च म्हणजे एका कोंबडीवर 3 रुपयाचा खाद्य खर्च खूप जास्त व्हायलाय हो। जर असं करत राहिला तर आपल्याला तो निव्वळ नफा ज्या प्रमाणात पडायला पाहिजे पडणार नाही, कधी कधी तर आपण मायनस मध्ये येऊ। मग अशा परिस्थितीमध्ये या 50 किलोला कसं ऍडजस्ट करायचं मी तुम्हाला समजावून सांगतो आणि तुमचा खाद्य खर्च मी 500 रुपयात ऍडजस्ट करून दाखवतो। आणि 500 रुपयात खाद्य खर्च ऍडजस्ट म्हणजे काय तर 3 पट खाद्य खर्च कमी होणार आणि एका कोंबडीचा दिवसाचा खाद्य खर्च 1 रुपयात या ठिकाणी ऍडजस्ट होणार आहे। आता सुरुवात कुठून करायची तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आसपास गिरण्या असतात बघा, पिठाच्या गिरण्या।
तर पिठाच्या गिरणीखालचं वेस्टेज पीठ 5 रुपये 10 रुपये किलोच्या आसपास मिळते, ते खरेदी करून आणायचे मित्रांनो. आता हे पीठ आपल्याला काय करायचे, प्रति कोंबडी 40 ग्रॅमच्या आसपास द्यायचे. 5 रुपये किलो मिळाल्यामुळं याची किंमत जी असते अर्धा पैसा असते, म्हणजे इथं 20 पैसे आपले खर्च होणार 40 ग्रॅमसाठी. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, की तांदळाची कणी या ठिकाणी द्यायची आणि मक्याचा भरडा. हे मिश्रण किती द्यायचे मित्रांनो, 20 ग्रॅम पर्यंत द्यायचे. आता हे तुम्ही जर म्हटलं तर जवळपास कुठं 10, कुठं 15, कुठं 20 रुपये किलोच्या आसपास उपलब्ध होते. आपण 20 रुपये किलो पकडून चालूयात. म्हणजे आपल्याला या 20 ग्रॅमसाठी जर 20 रुपये प्रति किलोनं म्हटलं तर 40 पैसे खर्च येईल. म्हणजे 45 पैशामध्ये आपल्याला 60 ग्रॅम खाद्य इथं उपलब्ध होत आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की या ठिकाणी आपण जर बघितलं तर 40 ग्रॅम पिठासाठी माफ करा 20 पैसे, आणि आपण जर इथं बघितलं तर मित्रांनो 20 ग्रॅम मका आणि तांदळासाठी या ठिकाणी 40 पैसे. म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन इथं आपल्याला डबल करावं लागेल, की 60 ग्रॅममध्ये 60 पैसे म्हणजे 60 पैशात 60 ग्रॅम ॲडजस्ट झाले. त्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला लेयर फीडचा वापर करायचा आहे 10 ग्रॅमपर्यंत. आता लेयर फीड 4 पैशाला 1 ग्रॅम मिळते, म्हणजे 40 पैसे ॲडजस्ट झालं तर 1 रुपयात आपण काय करणार मित्रांनो, इथं जवळपास 70 ग्रॅम खाद्य झालं आहे ॲडजस्ट. मग 30 ग्रॅम जे राहिलेले ना तुम्हाला मग उकिरडा, वाया जाणारं माशांचं खाद्य, त्यानंतर आपण आजोलाचा एक प्लॉट तयार करू शकतो, 2-4 करा म्हणजे आपल्या कोंबड्यानुसार, आणि त्यानंतर भाजी वेस्टेज आणू शकतो, हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं पण आणू शकतो. जर या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं, सोबत उन्हाळा असेल तर मग ते हायड्रोफोनिक वगैरे वापरायचं, म्हणजे ऋतूनुसार सुद्धा खाद्याचा बदल या ठिकाणी आपण करू शकतो. हे गोष्ट लक्षात ठेवा, की आता फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागतो मित्रांनो. त्यानुसारच आपण कॅल्क्युलेशन करणार. कधी 1 रुपयात ॲडजस्ट होईल, कधी 90 पैशात ॲडजस्ट होईल, तर कधी 1 रुपया 10 पैसे. पण वर्षभराचा खाद्य खर्च तुम्हाला सांगतो प्रति कोंबडी प्रति दिवस 1 रुपयेच होतो. या फॉर्म्युलाचा वापर केला तर तुम्हाला सांगतो तुम्हाला होणारा जो खाद्याचा खर्च अडचणीचा मुद्दा म्हणलाय त्याचं सोल्युशन निघून जाईल. आणि या पद्धतीनं खाद्य मॅनेजमेंट जर केली तर मित्रांनो 100% तुम्ही 500 रुपयांमध्ये 500 कोंबड्यांचं दिवसाचं खाद्य हे ॲडजस्ट करू शकतात. आणि हेच तर फॉर्म्युलेत मित्रांनो. आपण आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये हेच सांगत असतो, की बाबा खाद्य खर्च कसा कमी करायचा. त्यासोबत लसीकरण, पिल्लांचं, कोंबड्यांचं, आणि रोग येणे अगोदर माहिती, आल्यानंतर माहिती, त्यानंतर आपण शेड मॅनेजमेंटबद्दल सुद्धा माहिती देतो, कोणते स्प्रे निर्जंतुकीकरणाचे घ्यायचे याबद्दल माहिती देतो. त्यानंतर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं काढायचं याबद्दल माहिती घेतो. आणि सरतेशेवटी मित्रांनो आपण जर बघितलं तर तयार झालेल्या मालाला म्हणजे अंड्यांना, पिल्लांना, कोंबड्याला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केला जातो. या पद्धतीनं जर आपण काम केलं तर खाद्य खर्च कमी होणार आणि आपले तंदुरुस्त हे पक्षी राहणार. यामुळं आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही. म्हणून ज्यांना करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं, या व्यवसायातून खरंच लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे, त्यांनी काय करा, तात्काळ संपर्क साधा आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत. ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला 84 21 82 62 62वर कॉल करायचा आहे. मला सांगा अशी संधी परत परत मिळते का हो? अजिबात नाही. म्हणून स्वतःचं नुकसान पुढे चालून करून घेण्यापेक्षा जर तुम्ही आत्ताच संपर्क साधला तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमच्या सर्व अडचणीचं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही. तर मित्रांनो ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी 84 21 82 62 62वर या ठिकाणी कॉल करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या. या रविवारी मी वाट बघतोय की आपली भेट 100% होईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, की 500 रुपयात आपण कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा ॲडजस्ट करू शकतो आणि तेही किती 500 कोंबड्यांचा. मला वाटते तुम्हाला ही संकल्पना आवडली असेल, काही समजलं असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो, आणि त्यामुळं तुम्ही समस्या पाठवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला. राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन
दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.